Now students, welcome to our Satatya online classes. Today we are also going to start his first flight. His first flight in Marathi it is also called त्याची पहिली झेप किंवा त्याची पहिली भरारी. Flight. His first flight is a fine and interesting lesson to our syllabus, and this lesson is also written by Lim O. Flaherty. Lim O. Flaherty was a very great writer in English literature. Now he was also born on 28th August 1896. Now he is known for his extraordinary story writing and the abilities and his keen sense of observation. Beginning with a career in the army, he went on to work as a seaman. It was his brother Robert O. Flaherty who encouraged him to write down his experiences due to his political career. Now he had to leave Ireland. He then took up writing seriously. The first flight is a very interesting story. लिम ओ फ्लॅहर्टी यांचा जन्म 28 ऑगस्ट 1896 मध्ये आयर्लंड येथे झाला. असामान्य अशा कथाकथन कौशल्यामुळं आणि कीन ऑब्झर्वेशनमुळं म्हणजे बारीक निरीक्षण करण्याच्या त्यांच्या गुणधर्मामुळे ते विशेष ओळखले जातात आणि भूदलामध्ये कारकिर्दीस आरंभ करून त्यानंतर नौसैनिक म्हणून काम करू लागले आणि त्यांचे भाऊ रॉबर्ट ओ फ्लॅहर्टी यांनी त्यांना आपले अनुभव लिहिण्यास प्रोत्साहन दिले आणि त्यामुळं राजकारणाशी संबंधित असल्यामुळे त्यांना आयर्लंडमधून हद्दपार व्हावे लागले आणि त्यानंतर त्यांनी गंभीरपणे लेखन करण्यासाठी सुरुवात केली. द फर्स्ट फ्लाईट आणि द इन्फॉर्मर हे त्यांचे जे काही प्रसिद्ध साहित्य आज परिचित आहे. प्रस्तुत पाठामध्ये हिज फर्स्ट फ्लाईट अ फाईन अँड इंटरेस्टिंग लेसन. इफ वी ऑल्सो ऑब्झर्व द फर्स्ट फ्लाईट we can also easily understand that there are three main characters. The first is Seagull, his mother, father, two brothers and sisters. Seagull is a main character of this lesson. His mother and father, two brothers and sister, one sister. Now the story is about a seagull. Seagull means a common kind of bird with a white or a gray feathers. Seagull आपण समुद्र पक्षी असं म्हणतो. Seagull means a common kind of a bird, एक सामान्य पक्षी with a white or gray feathers. म्हणजे पांढरे किंवा ग्रे कलरचे जे काही feathers आहेत, पंख असलेला एक सामान्य समुद्र पक्षी असा उल्लेख केला तरी चालतंय. नाव द स्टोरी इज अबाउट अ सीगल अँड हू वॉज अनेबल टू फ्लाय ड्यू टू हिज फिअर ऑफ फ्लाइंग. दिस स्टोरी डिपेंड्स ऑन अ वन बर्ड अँड इट इज ऑल्सो अ सीगल. You know that seagull is a common kind of bird. And the story is also about a seagull who was unable to fly in the sky because of his fear of flying. एक भीतीपोटी तो उड्डाण करू शकत नव्हता, उंच भरारी घेऊ शकत नव्हता
आणि त्यानंतर त्याने कशी उंच उड्डाण घेतलं हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हिज फर्स्ट फ्लाईट या पाठामध्ये फिअर ऑफ फेल्युअर किंवा फिअर ऑफ फ्लाईंग, भीतीवर मात करून, म्हणजे मनामध्ये जे भीती असते ना त्या भीतीवर मात करून उडायला शिकणाऱ्या एका तरुण नवशिक्या समुद्र पक्ष्याची एक प्रेरणादायी कथा आहे. नाव द लेसन हिज फर्स्ट फ्लाईट इज अ मोटिवेशनल स्टोरी. एक प्रेरणादायी कथा आहे अबाउट अ सीगल हू लर्न्स टू फ्लाय बाय ओव्हरकमिंग हिज फिअर. आणि त्याने त्याच्या मनामध्ये जी काही भीती आहे त्या भीतीवर मात करून त्या भीतीवर विजय मिळवून कशा पद्धतीनं फ्लाईंग केली हे या प्रस्तुत पाठामध्ये सांगितलेलं आहे. द चॅप्टर बिगिन्स विथ अ recap of events that took a place on the previous day. The seagull had been too afraid to fly because a lack of confidence. एक कॉन्फिडन्स, त्याला जो काही तर आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाचा लॅक होता. LAC लॅक म्हणजे अभाव, आणि आत्मविश्वास नसल्यामुळे तो फ्लाईंग करू शकत नव्हता. And also his wings would not support him. आणि त्याचे पंखसुद्धा त्याला सपोर्ट करीत नव्हते. He had watched his brothers and sisters fly successfully, even though they had shorter wings than him. त्यांनी त्याच्या भावाकडं आणि बहिणींच्याकडं सुद्धा पाहिलं की त्यांचे जे काही विंग्स आहेत, त्यांचे जे काही पंख आहेत याच्यापेक्षाही छोटे छोटे होते. बट दे हॅव हॅड देअर ओन डिझायर ऑफ फ्लाईंग. पण त्यांना त्यांची स्वतःची अशी इच्छा होती, होप होती, कॉन्फिडन्स होता, त्यामुळं ते फ्लाईंगमध्ये यशस्वी झाले. बट ही जस्ट कुड नॉट गॅदर करेज टू जम्प अँड गो बियॉन्ड द क्लिफ. आणि त्या कडा पार करण्यासाठी जी काही गॅदर द करेज इज ऑल्सो नेसेसरी, आणि त्याचाच अभाव ह्याच्यामध्ये असल्यामुळं धैर्य एकवटून पळण्यामध्ये फ्लाईंग करण्यामध्ये हा कमी पडत असल्यामुळं हा पाठीमागं राहिला. हिज पॅरेंट्स हॅड ट्राईड अ स्कॉल्डिंग अँड पनिशमेंट टू कीप हिम विदाऊट फूड. हिज पॅरेंट्स, त्याचे जे काही पॅरेंट्स आहेत, मीन्स हिज फादर अँड मदर, कीप हिम विदाऊट फूड वन डे, but he did not make an attempt to fly due to his fear. एक दिवस उपाशी ठेवलं याला, पण तरीसुद्धा यांनी फ्लाईंगचे प्रयत्न जे काय आहेत ते केले नाहीत. फायनली ही वॉज लेफ्ट अलोन अँड वॉच्ड हिज पॅरेंट्स ट्रेन हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स इन द टेक्निक्स ऑफ फ्लाईंग. पहा, आणि नंतर एक दिवसाच्या नंतर त्याने पाहिलं की त्याचे जे काही आईवडील आहेत हे आईवडील त्यांच्या जे काही दोन बहिणीत आणि भाऊ आहेत यांना जे काही फ्लाईंगचं टेक्निक आहे हे कशा पद्धतीनं शिकवत होते यांनी पाहिल्याच्या नंतर मग नंतर यांनी ठरविलं की आपण सुद्धा फ्लाईंग केली पाहिजे. अशा पद्धतीचं एक प्रेरणादायी जी काही स्टोरी आहे. आणि या स्टोरीमधून तुम्हाला हेच सांगायचं आहे की ट्राय अगेन अँड अगेन इफ यू वॉन्ट टू सक्सेस इन लाईफ. ट्राय अगेन अँड अगेन इफ यू वॉन्ट टू सक्सेस इन लाईफ. ॲक्च्युअली धिस इज द मॅसेज ऑफ हिज फर्स्ट फ्लाईट. पहा, नाव स्टुडंट्स, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज ledge. Now in the beginning of the story, the writer tells to us about the information of a seagull, and you know that seagull is a common kind of bird. Now the young seagull was alone on his ledge. Ledge म्हणजे कडा. His two brothers and his sister had already flown away. तो जो काही छोटा समुद्र सीगल पक्षी आहे
छोटा जो काही समुद्र पक्षी आहे तो त्या कडेवर म्हणजे त्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. ही वॉज अलोन. नॉट ओनली हिज टू ब्रदर्स बट ऑल्सो हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे. आदल्याच दिवशी त्याचे जे काही भाऊ आणि बहीण आहेत, 2 भाऊ आणि बहीण हे दूर उडून गेले होते. नॉट ओनली हिज 2 ब्रदर्स, त्याचे जे काही 2 भाऊ आहेत, बट ऑल्सो हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे. म्हणजे केवळ त्याचे भाऊच नव्हे तर बहीणसुद्धा ही त्याची उडून गेलेली होती, फ्लाईंगला गेलेली होती. द डे बिफोर ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय. पहा, द स्मॉल सी गर्ल हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय इज आवर करंट सिनॅरिओ. आपला जो काही करंट टॉपिक चालू आहे, अ स्मॉल सी गर्ल हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची भीती वाटत होती. म्हणजे ही वॉज ऑल्सो फिअर ऑफ फ्लाइंग विथ देम. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. आणि कसाबसा खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडकवायचा त्याने प्रयत्नही करून पाहिला होता, परंतु त्याला खाली पडण्याची जास्त भीती वाटू लागली आणि तो जो काय तर अत्यंत घाबरून गेला होता. नाव द ग्रेट एक्सपेन्स ऑफ अ सी, अ ग्रेट एक्सपेन्स ऑफ अ सी अ स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ. आणि त्याला ते जे काय अथांग जो काय पसरलेला समुद्र आहे त्या समुद्राची भीती वाटत होती. आणि अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, अ माइल्स डाऊन. आणि मैलोन मैल दूर जाणारा जो काय मार्ग आहे तो नुसता मार्ग आणि पाणी समुद्रच त्याला दिसत होतं. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्ज वूड नेवर सपोर्ट हिम. नाव हिज फिअर इज ऑल्सो दॅट हिज विंग्ज वूड नेवर सपोर्ट हिम वॉज हिज फिअर. आणि त्याची भीती अशी होती की आपले जे काही पंख आहेत हे आपले पंख आपल्याला सपोर्ट करू शकत नाहीत, आपल्याला पाठिंबा देऊ शकत नाहीत. त्यामुळं आपल्या जे काय पंखांना आहे ते मुळीच झेपणार नाही अशी त्याला खात्री पटली होती. सो ही बेंट हिज हेड. बेंट म्हणजे वळवणे किंवा वाकवणे म्हणतो आपण त्याला. बेंटचा पास्ट टेन्स आहे. नाव सो ही बेंट हिज हेड अँड ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आणि म्हणून त्याचे जे काही त्या भाऊ आणि बहीण हे उडून गेलेले होते, याला भीती वाटू लागली आणि आपण उडू शकत नाहीत ही खात्री पटल्याच्या नंतर त्याने जे काय आपले डोकं आहे हे खाली घालून तो खडकाखालच्या रात्री झोपायच्या जे काय आपले लहानशी जे काही ठिकाण आहे, बीळ म्हणतो आपण त्याला, होल, तिथं जाऊन थांबलेला होता. इवन फेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर हुज विंग्ज विअर अ फार शॉर्टर दॅन हिज ओन. आणि त्याचे जे काही भाऊ आणि धाकटी बहीण आहेत त्यांच्यापेक्षा खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन त्यांनी पंख फडकावत जे काय तर उंच भरारी घेतलेली आहे ते उडून गेलेले आहेत. आय रॅन टू द ब्रिंक फ्लॅप्ड देअर विंग्ज. आणि त्यांचे जे काही लार्ज पंख असूनही आणि त्यांचे शॉर्टर असूनही त्यांच्यामध्ये फक्त डिझायर ऑफ फ्लाइंग आहे म्हणून ते निघून गेलेले आहेत. अँड दे फ्ल्यू अवे. ही फेल्ड टू मस्टर ऑफ करेज. मस्टर MUSTR. ही फेल्ड टू मस्टर ऑफ करेज. आणि संपूर्ण जे काही धैर्याने शक्ती एकवटून याने पळायला पाहिजे होते, म्हणजे यांनी फ्लाइंग करायला पाहिजे होती, पण यांनी केली नाही. टू टेक दॅट प्लंग विच अपियर्ड टू हिम सो डेस्परेट
सो डेस्परेट. आणि त्यामुळं त्याला वाईट वाटू लागलं, खिन्न वाटू लागलो, तो उदास झालेला होता. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड. His father and mother had come around, calling to him, shrilly upbraiding. पहा, त्याचे जे काही वडील आणि आई आहेत, या वडील आणि आई ही त्याच्यापाशी येऊन त्यांनीसुद्धा एक कर्कश आवाजामध्ये याची जी काय तर स्कोल्डिंग केलेली आहे, म्हणजे याची खरडपट्टी काढलेली आहे किंवा याला फटकारलेलं आहे. वाय यू आर ऑल्सो नॉट एबल टू फ्लाय. तू का उडू शकत नाही, असा त्याला प्रश्न विचारलेला आहे. नाव थ्रेटनिंग टू लेट हिम अ स्टार्व. लेट हिम टू अ स्टार्व, STRVE मीन्स नॉट टू गिव देम एनी फूड. आणि दे डिड नॉट गिव हिम एनी फूड. आणि कसल्याही प्रकारचं जे काय अन्न आहे त्याला दिलं नाही, त्याला अन्नाविना ठेवलं, म्हणजे खायला वगैरे त्याला दिलं नाही. अनलेस ही फ्ल्यू अवे बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. पहा, आणि खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी पोटी राहावे लागलं, म्हणजे त्यांच्या वडिलांनी आईने त्यांना खायला दिलं नाही असे त्यांनी त्याला बजावले देखील, पण तो मात्र जीवाच्या भीतीने जागचा हल्लासुद्धा नाही. बिकॉज ऑफ फिअर. नाव बट फॉर द लाईफ ऑफ हिम म्हणजे जीवाची भीती त्याला होती. ही कुड नॉट मूव मीन्स ही वॉज अनेबल टू मूव. तो जागचा हल्लासुद्धा नाही. दॅट वॉज 24 hours ago. That was 24 hours ago. Since then nobody had come near him. आणि त्या 24 तासापूर्वी जी काही घडलेली गोष्ट आहे की ह्या घडलेल्या गोष्टीला 24 तास होऊन गेले आणि त्यानंतर कुणीही त्याच्यापाशी आलं नाही, किंवा आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना किंवा पालकांना तो बोलला वगैरे सुद्धा काही नाही. नाव द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि आदल्या दिवशी त्यांनी नुसतं पाहिलं आपल्या भावंडासमवेत आपले जे काही पालक आहेत, फादर अँड मदर, हे उडताना त्यांना ट्रेनिंग देताना हे संपूर्ण जी काही कला आहे ते त्यांनी पाहिली. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. म्हणजे जे काय उडण्याची जी काय कला आहे ही अवगत त्यांच्याशी करताना त्यांनी पाहिलं. टीचिंग देम हाऊ टू स्कीम. स्कीम मीन्स मूव, हलणे किंवा तरंगणे. हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आणि ते त्यांना कोणती कला शिकवत होते भावाला आणि बहिणीला, की हाऊ टू डाईव्ह द फिश म्हणजे मासा पकडण्यासाठी जे काही सूर आहे पाण्यामध्ये डुबकी कशा पद्धतीने मारायची आणि फ्लाईंग कशी करायची, वरी फ्लाईंग करत करत खाली येऊन मासा कसा कॅच करायचा हे त्याला शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिवॉवर इट. आणि त्याने पाहिलं की आपला जो काही भाऊ आहे हा आपला भाऊ की पहिल्यांदाच हेरिंग नावाचा जो काही काइंड ऑफ फिश आहे, सॉफ्ट मऊ जे काय फिश आहे, हा सी फिश कशा पद्धतीनं त्याने कॅच करतो आणि आघाचीपणे कसा खातो हे सुद्धा त्याने पाहिलं आहे. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circled around raising a proud cackle. आणि कर्कश श्रील क्रायमध्ये, कर्कश आवाजामध्ये त्याच्या अवतीभोवती त्याचे पॅरेंट्स थांबून त्यांनी एक कडा करून की जे काय मोठमोठ्याने कर्कश अशा पद्धतीने आवाज करून त्याला ते फ्लाईंग शिकवत होते. अँड all the morning the whole family had walked about on the big plateau. PLATEAU. प्लेट्यू उच्चार आहे. प्लेट्यू म्हणजे आपण त्याला पठार म्हणू शकतो. तो पठार किंवा द लार्ज एरिया ऑफ हाय फिअरली फ्लॅट लँड. मिडवे डाऊन द अपोजिट क्लफ. आणि अपोजिट क्लफमध्ये म्हणजे विरुद्ध
कड्याच्या विरुद्ध टॉन्टिंग हिम फॉर द कोवर्डाईज म्हणजे आपण त्याला भित्रा म्हणू शकतो, की त्या विरुद्ध कड्याच्या ठिकाणी उभा राहून याला टॉन्ट मारत होते, TAUNT म्हणजे याचा इन्सल्ट करत होते, याला बोलत होते. नाव द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर अ cowardice. Now the sun was now ascending the sky. Sun was now ascending the sky. म्हणजे सूर्य जसा जसा वर येऊ लागला. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. म्हणजे दक्षिणेकडे तोंड असलेल्या त्या खडकावर हे उभा आहे आणि त्या खडकावर प्रकाशाने जो काही प्रकाश आहे, जो काही सन आहे, सूर्याचा प्रकाश हा सगळीकडं पसरलेला होता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट ईटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि सूर्य जसा जसा वर येऊ लागला तसं तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजाळून निघाला आणि त्याला ती उष्णता ही जास्तच जाणवू लागली, कारण आदल्या दिवशी रात्रीपासून त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं, काहीच जे काही तर खाल्लेलं नव्हते. नाव ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लीज and standing on one leg with the other leg hidden under his wing. He closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. Still they took no. Now he stopped slowly. म्हणजे हळूच तो त्या जे काही तर खडकाच्या टोकापाशी आला. He stopped slowly out to the brink of the ledge. त्या खडकाच्या टोकापाशी तो आला आणि एका पायावर उभे राहून दुसरा पाय and standing on one leg with the other leg hidden. म्हणजे दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक करून जे काय तर डोळे मिटले. हिडन अंडर हिज विंग ही क्लोज्ड वन आय. आणि त्याने जे काहीतरी एक डोळा मिटला, एक झाकून घेतला. देन द अदर अँड प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे. प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप म्हणजे हळूच खडकाच्या टोकापाशी तो आलेला आहे आणि एका पायावर उभा राहून दुसरा पाय पंखाखाली घेतला आणि डोळे मिटले आणि झोपेचे जे काय तर त्यांनी सोंग केलेले आहे. Still they took notice of him. आणि तो त्यांच्या लक्षात आलेला आहे. He saw his two brothers and his sisters laying on the plateau dozing, DOZING मैदान म्हणतो, डॉझिंगला आपण डुलकी किंवा डुबकी म्हणतो आणि प्लेट्यू म्हणजे मैदान, ग्राउंड. नाव ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर्स. त्यांनी जे काय तर आपले 2 भाऊ आणि बहिणी ह्या पाहिलेल्या आहेत. आणि नंतर जे काय तर डुबकी कशा पद्धतीने मारत होते हे पाहिलेत. विथ देअर हेड्स संक इन देअर नेक्स. हिज फादर वॉज preening the feathers on his white back. आणि त्याचे जे काही वडील आहेत हे वडील पंख कशा पद्धतीने त्यांचे स्वच्छ करत होते हे सुद्धा त्याने पाहिलं आहे. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे पाहत होती. त्याची आई या स्मॉल सीगलकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प. आणि त्याची जी काय आई आहे ही आई म्हणजे दी मदर ऑफ दी सीगल वॉज ऑल्सो स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प. म्हणजे मैदानावरून जे काय थोडासा वर जाऊन म्हणजे जो काय उंच भाग आहे, हम्प म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी त्या मैदानावरती थांबलेली होती. अँड हर व्हाईट ब्रेस्ट थर्स्ट फॉरवर्ड नाव अँड अगेन शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश
that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. आणि आई ही उंच उभी होती आणि पुन्हा पुन्हा पायाशी पडलेले जो काय माशाचा तुकडा आहे ती फाडायची आणि मग आपली चोंच सर्व बाजूने खडकावर तासायची किंवा घासायची. ते जे काय फिश आहे, ते जे काय मासा आहे, ते जे काय अन्न आहे हे पाहून यालासुद्धा खूप आनंद वाटायचा की आपल्यालासुद्धा हे खायला मिळालं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. नाव द साईट ऑफ द फूड maddened. The sight of that fish food maddened him. आणि ते जे काही फिश आहे, अन्न आहे, ते अन्नाने याला थोडंफार वेड लावलेलं होतं. म्हणजे ते मला खायला मिळालं पाहिजे अशी त्याची भावना होती. हाऊ शी लावड टू टिअर फूड दॅट वे. आणि तशा पद्धतीचं जे काही फूड आहे हे पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला हे यालासुद्धा खूप आवडत होतं. स्क्रॅपिंग हिज बिग नाव अँड अगेन टू फेट इट. आणि हे जे काही चोंच पुन्हा घासून धारदार करायला आणि अशा पद्धतीनं जे काही फिश खायला यालासुद्धा फारच आवडत होता. असा जो काही संदर्भ आहे हा फर्स्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, द लेसन इज ऑल्सो व्हेरी टफ. दॅट्स वाय देर इज अ नीड टू रिसाइट द वर्ड्स अँड राईट डाऊन द हार्ड वर्ड्स अँड द अंडरस्टँडिंग टू द मराठी मीनिंग ऑफ द लेसन. ओके.